लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र। एकीकडे अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित चोरीच्या घटनेची चर्चा, तर दुसरीकडे आता नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावावर तब्बल 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डरचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धार्मिक श्रद्धेचं केंद्र असलेल्या दोन मोठ्या शहरांशी संबंधित घटनांनी आता गंभीर सवाल उपस्थित केले आहेत। अयोध्येत मंदिर परिसरातील चोरीची घटना समोर आली आणि आता नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामाच्या नावावर बनावट वर्क ऑर्डर तयार करून कंत्राटदाराची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात तनय महाजन आणि नरेंद्र महाजन या दोघांना जामनेर येथून अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील एक आरोपी आपला दूरचा नातेवाईक असल्याची कबुली खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करून 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करण्यात आल्या असा आरोप आहे। या माध्यमातून कंत्राटदाराची तब्बल 3 कोटी 5 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे। आता सवाल फक्त फसवणुकीचा नाही, कुंभमेळ्यासारख्या महत्त्वाच्या धार्मिक आयोजनाच्या नावाचा वापर करून एवढ्या मोठ्या रकमेच्या बनावट ऑर्डर तयार करण्याचं धाडस कुणी केलं? विभागीय आयुक्तांची सही बनावट तयार झाली, वर्क ऑर्डर तयार झाल्या, कंत्राटदाराशी संपर्क झाला आणि लाखो कोट्यावधींच्या व्यवहाराचा खेळ सुरू झाला। मग या संपूर्ण नेटवर्क मध्ये आणखी कोण सहभागी आहे का? विशेष म्हणजे बनावट वर्क ऑर्डरच्या माध्यमातून कंत्राटदाराची फसवणूक होत असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनीच यापूर्वी समोर आणली होती। त्यानंतर नाशिक रोड पोलिसांना 3 गुन्हे दाखल झाले। आता 2 आरोपी अटकेत आहेत, मात्र तपास यापुढे जाणं गरजेचं आहे। बनावट कागदपत्र कोणी तयार केली, बनावट सही कोणी केली, कंत्राटदारांना या ऑर्डर कोणी दिल्या, या व्यवहारामागे आणखी कोण आहेत आणि या संपूर्ण खेळाचा सूत्रधार कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय, कायद्यापुढे कोणीही मोठा नाही। मग आता तपासाचे दिशेने व्हायला हवा। नातेवाईक असो किंवा प्रभावशाली व्यक्ती गुन्ह्यात सहभाग असेल तर कायदा आपलं काम करायलाच हवा। अयोध्या असो किंवा नाशिक, धार्मिक श्रद्धेच्या नावाचा गैरफायदा घेणाऱ्यांना पाठीशी घालता कामा नये। राम मंदिराची संबंधित चोरीची घटना असो किंवा नाशिक कुंभमेळ्याच्या नावावरचा 591 कोटीच्या बनावट ऑर्डरचा प्रकार, सवाल फक्त एकच, श्रद्धेच्या नावावर चाललेला हा खेळ नेमका कुणाचा? 591 कोटीच्या बनावट ऑर्डर मागचा प्रत्येक चेहरा समोर आला पाहिजे आणि तपास अंतिम सूत्रधारापर्यंत पोहोचला पाहिजे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नाशिक। या प्रकरणामध्ये जे 3 लोकांचे जामनेर मधून अटक केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत, त्यापैकी ते तिघ भाजपचे कार्यकर्ते आहेत, काही त्यापैकी आपले नातेवाईक असल्याची चर्चा सुरू आहे। नेमकं एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत। काय नाव? तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांच्या तोंडूनची सगळी निघालेली आहेत। मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे। त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र।